ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार की इथे अर्जुन रविराजांना सांगत असतो की 22 वर्षापूर्वी जो तुझा अपघात झाला होता तो दुसऱ्या तिसऱ्यानी न करता त्याचा मास्टर माइंड होता तो म्हणजे नागराज. तेव्हा रविराज बोलतात की हे खरं आहे का नागराज? तेव्हा नागराज सांगायला लागतो, दादा तू कोणावर विश्वास ठेवतोस? हे सगळं खोटं आहे. नागराजचं हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुनला राग येतो. अर्जुन रविराजांना सांगायला लागतो की मला ह्यानेच दाबून ठेवलेलं होतं. ऐकल्यानंतर रविराजांचे पाय खालची जमीन सरकते. तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी नागराज अर्जुनला सांगत असतो की तुझ्याकडे काय पुरावा आहे की 22 वर्षापूर्वी अपघात मीच घडवला आणि आता सुमनला दाबून ठेवला. अर्जुन सांगायला लागतो दाखवतो मी पुरावा आणि तो इन्स्पेक्टरला सांगतो की तुम्ही तुमचा मोबाईल दाखवा आणि इन्स्पेक्टर मोबाईल दाखवतात आणि त्याच्यामध्ये दाखवलं असतं की CCTV कॅमेऱ्यामध्ये नागराजचा व्हिडिओ कैद झालेला असतो. आणि हे सगळं बघितल्यानंतर रविराजांचे खरे डोळे उघडतात. अर्जुन जाऊन नागराजच्या कानाखाली लावतो आणि तो सांगायला लागतो भावाला मारायला बघवता आणि हे सगळं त्यांनी प्रॉपर्टीसाठी केलं. तेव्हा सायली सांगायला लागते आम्हाला कधीच कळलं होतं या सगळ्यामध्ये नागराज आहे, फक्त आम्ही पुरावे शोधत होतो. आणि शेवटी आता नागराजला अटक होते आणि पोलीस त्याला घेऊन जातात आणि आता खरी तन्वी कोण आहे सत्य उलगडण्याचं बाकी राहिलेलं आहे.